आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि इज इक्विव्हॅलंट टू आपल्याला एबीसीडी असे ऑप्शन दिलेत. आता एक तर तुम्ही याला लॉज वापरून सॉल्व्ह करू शकता किंवा आता मी काय करतो पी आणि क्यूच्या स्पेसिफिक व्हॅल्यूज यूज करतो. जर सपोज मी पी ट्रू घेतला आणि क्यू फॉल्स घेतला तर पी इम्प्लाइज क्यू म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स आपला फॉल्स येतो. अँड आता ब्रॅकेटमध्ये पी ची व्हॅल्यू ट्रू आहे निगेशन पी फॉल्स म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स आपला काय येईल फॉल्स येईल. मग अँड मध्ये काय असतं ट्रू 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 बाकी सगळे फॉल्स म्हणजे माझा आन्सर काय आलं फॉल्स आला. मग आता ऑप्शन मध्ये बघूया निगेशन पी म्हणजे ट्रूचं निगेशन फॉल्स हे असू शकतं पण आपण टिक मारलं हेच कारण इथे आपण काय करतो रॉंग ऑप्शन इलिमिनेट करतो. आता बी पी आहे आणि आपला आन्सर फॉल्स आलाय मग आपल्याला पी ट्रू चालेल का नाही म्हणजे आपला बी ऑप्शन तर गेला. अजून क्यू आपला सी ऑप्शन क्यू आहे आणि आपला आन्सर फॉल्स आलाय क्यू पण फॉल्स आहे. सपोज मे बी तो असू शकतो पण डी ऑप्शनला निगेशन क्यू आहे आपला आन्सर फॉल्स आणि निगेशन ट्रू होईल म्हणजे हा ऑप्शन आपला इलिमिनेट झाला. आता नेक्स्ट केसमध्ये काय करूया आपण हे दोन तर आपण इलिमिनेट केले. आता नेक्स्ट केसमध्ये आपण पी ची व्हॅल्यू ट्रू ठेवूया आणि क्यू ची पण व्हॅल्यू काय ठेवूया ट्रू ठेवूया. तर पी इम्प्लाइज क्यू आपला आन्सर काय येईल ट्रू. अँड आता पी इम्प्लाइज निगेशन पी म्हणजे ट्रू इम्प्लाइज फॉल्स आपला आन्सर काय येणार आहे फॉल्स येणार आहे. मग अँड मध्ये ट्रू 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 बाकी सगळे फॉल्स म्हणजे याचा आन्सर काय आलं फॉल्स आलेला आहे. मग आता ऑप्शन बघूया क्यू काय होता आपला ट्रू पण आन्सर तर फॉल्स आले म्हणजे ऑप्शन हा इलिमिनेट झाला म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल आपला ऑप्शन ए असणार आहे. या वेळेनेही तुम्ही लॉजिकचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता.